खासदार अनुप धोत्रे आपल्यासोबत आहेत. भाऊ, अकोटमध्ये तुमच्या पक्षाची एमआयएम सोबत युती झाल्याची जी चर्चा आहे, बातम्या आहेत त्या येत आहेत. पक्षाची भूमिका काय याच्यावर? यामध्ये मला असं वाटतं की आपण एमआयएम जो पार्टी आहे त्या पार्टीच्या नेत्यांना आणि लोकांनाही विचारलं पाहिजे. एमआयएम पार्टीसोबत युतीने झाली आहे, त्या पार्टीच्या विचारधारा काही लोकांना पटली नाही आणि त्यामुळे त्यांनी माननीय मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये अकोट विकास मंच या म्हणजे सगळे पक्ष जे एकत्र आले आहे आणि मोदीजीचं नेतृत्व स्वीकारून त्या पक्षामधले काही नगरसेवक आले आहेत. संपूर्ण पक्षासोबत आम्ही कुठेही युती केलेली नाही आहे आणि भविष्यामध्येही जे पक्ष हिंदू विरोधी आहे, देशविरोधी आहे, त्या पक्षांसोबत आम्ही युती करणार नाही आहे. जर कोणी देशाच्या विकासाचे मुद्दे घेऊन आमच्यासोबत येत असेल तर नक्कीच आम्ही त्यांच्यासोबत जाऊ, परंतु एमआयएमसोबत आम्ही कुठेही युती केली नाही आहे. एक मुद्दा असा उरतो की त्या आघाडीमध्ये अकोट विकास मंचामध्ये उबाटाचे 2 नगरसेवक आहेत, एक राष्ट्रवादी शरद पवारांचा आहे, अजित पवारांचे आहे, 3 प्रहारचे नगरसेवक आहे. हे सर्व त्यांच्या पक्षाच्या विचारधारा सोडून तुमच्या नेतृत्वात एकत्र आले, म्हणजे प्रवेश केला असं म्हणजे त्यांनी मूळ पक्ष सोडले असं म्हणायचं का? मग मूळ पक्ष त्यांनी सोडला नाही आहे, परंतु एकंदर जे अकोट शहर आहे, आमचे ज्येष्ठ आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे आहे, यांचं कायम म्हणणं असतं की ज्यांना विरोधी पक्ष म्हणून लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि निवडून दिल्यामुळे त्या भागामध्ये मी विकास करायचा नाही किंवा त्या भागामध्ये मी निधी द्यायचा नाही हा माझा विचार कधीच नसतो. परंतु जेही आमच्यासोबत आले आहेत ते त्यांनी मोदीजींचं नेतृत्व स्वीकारलं आहे. माननीय देवेंद्रजी यांनीही काही तासापूर्वी स्पष्ट सांगितलं आहे की जिथेही कुठे चूक आढळली असेल, जिथे चुकीची युती झाली असेल, तिथे पक्षाच्या कार्यकर्त्यावर आणि नेत्यांवर कारवाई करण्यात येईल. तर आमच्या नेतृत्वाला किंवा जे नगरसेवक आमच्यासोबत आले आहेत त्यांना जर वाटत असेल की मोदीजींच्या विचारासोबत ते नाही आले आहेत, सत्तेसोबत ते आले आहेत, तर नक्की त्या लोकांवर कारवाई करायची जर परिस्थिती आली तर आम्ही कारवाई करू. परंतु अकोटचं जे उदाहरण आहे तिथे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, मोदीजींच्या विजनमध्ये आणि सबका साथ सबका विकास या विचारधारेने ते लोक आमच्यासोबत आले आहेत. तांत्रिक गोष्टी जरी आपण सोडल्या तरी आता बाकीच्या पक्षांचं, आता बाकीचे पक्ष त्या अकोट विकास मंचात आलेले आहे, हे पक्ष सोडून आलेत, मात्र बाकीचे जे आहेत ते विकास मंचात आले असं एकंदरीत जे बोललं जात आहे. परंतु याचं समर्थन कसं करता येईल? मग हे फक्त पक्ष सोडून आले आणि हे पक्ष विरहित आले असं कसं म्हणता येईल? नाही, त्या लोकांनी मोदीजींचं नेतृत्व स्वीकारलं आणि आजही त्या लोकांना आपण त्यांना जाऊन भेटा, त्यांचे इंटरव्ह्यू घ्या. त्या लोकांना जर आमच्या नेत्याचं नेतृत्व मान्य नसेल तर त्या लोकांसोबत आम्ही पुढेही जाणार नाही. तुम्ही कारवाईचं म्हटलं, स्वतः देवेंद्रजी पण बोललेत की चुकीचं झालं असेल तर कारवाई होईल. जर यात चौकशी झाल्यानंतर जर चूक आढळली तर निश्चित कारवाई होईल. जो एमआयएमचा विषय आहे त्यामध्ये मी एवढं ठामपणे सांगू शकतो की एमआयएम या पक्षासोबत स्थानिक लेवलवर युती नाही झालेली आहे. ते लोक एमआयएम सोडून आमच्यासोबत आले. खासदार अनुप धोत्रे यांचं असंच म्हणणं आहे की हे 5 पैकी जे 4 नगरसेवक आहेत त्यांची मूळ विचारधारा सोडून भाजपाच्या नेतृत्वात जो अकोट विकास मंच स्थापन झाला आहे त्याचे घटक झालेले आहे. मात्र त्यांचा पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचा खासदार अनुप धोत्रे यांनीही स्पष्ट केलं आहे. मात्र यात खरंच जर एमआयएम म्हणून ही या आघाडीत पक्ष तो सहभागी झाला असेल तर यातल्या दोषींवर पक्ष निश्चितच कारवाई करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन शांताराम तायडेसह उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.